नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आधीचा आपण जो व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये आपण असं म्हटलेलं होतं की ब्राह्मण बायका शिकलेल्या होत्या आणि तो जो काही आपण व्हिडिओ बनवलेला आहे की ब्राह्मण बायका ह्या कायम शिकलेल्या असतात. त्या ज्या कमेंटमुळे ती आपण हे केलेलं आहे त्याच कमेंटमध्ये ते हे जे कोण मिस्टर गोरे आहेत, संकेत गोरे आहेत, त्यांनी एक हे केलेलं आहे, आणखीन एक त्यांनी कमेंट केलेली आहे. त्या कमेंटलाही आज उत्तर देणं गरजेचं आहे की त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी जे व्हिडिओ बनवतो हे ब्राह्मण म्हणूनच व्हिडिओ बनवतो. मी गोरेसाहेबांना सांगू इच्छितो की हे जे चॅनल आहे ना, हे चॅनल ब्रह्मसत्य म्हणून जे चॅनल आहे हे फक्त ब्राह्मणांसाठी म्हणून काढलेलं चॅनल आहे आणि ब्राह्मणांचे प्रश्न इथे मांडतो आम्ही आणि ब्राह्मणांवर होणारे अत्याचार किंवा ब्राह्मणांवर होणारे जे ब्राह्मणांचे प्रॉब्लेम्स आहेत ते मांडतो आम्ही इथे. त्याच्यामुळे हिंदुत्व तर हे आमच्या रक्तात आहे. जे हिंदुत्व आज टिकलेलं आहे हिंदुस्थानामध्ये ते त्याच्यामध्ये ब्राह्मणांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मी नाही म्हणणार, म्हणजे मी अगदी जोरदार स्टेटमेंट करतो आहे. आणि कुठलाही माणूस वरती येण्यामध्ये सुद्धा ब्राह्मणांचा मोठा हात आहे, मी हे म्हणेल. म्हणजे त्या व्यक्तिगत माणसाची 100% काय म्हणतात त्याला कर्तबगारी आहे, पण त्या कर्तबगारीला जी जोड आहे, म्हणजे जी निष्ठावंतांची जोड आहे ना, ती ब्राह्मणांची आहे. आता त्याच्यामध्ये गोरेसाहेब पुढे जाऊन असं म्हणतात की कुठल्याही ब्राह्मणाच्या देवळामध्ये पाया पडू नका, त्यांना दानदक्षिणा देऊ नकात. आणि तुम्ही दानदक्षिणा न देता त्या तुमच्या मुलांवर खर्च करा. म्हणजे पीठ माग्या ब्राह्मणांना असं त्यांनी म्हटलेलं आहे. पहिली गोष्ट, पीठ मागे ब्राह्मण तर नाहीच आहेत पहिली गोष्ट. आणि जे पीठ मागे ब्राह्मण जे म्हणतात ना, जे शंकराचार्यांच्या तोडीचे किंवा ते तुम्ही म्हणजे पीठ मागे नाहीच, जे पीठ देतात ह्या अशा ब्राह्मणांना, म्हणजे आज कोणी पीठ माग्या कोणी नाही, पण पूर्वीचे जे हे होते त्याच्यामध्ये तर त्यांना पाया पडून दक्षिणा देऊन त्यांना पीठ द्यायचे. हे मला गोरेसाहेबांना सांगायचं आहे. आजही कुठला ब्राह्मण देवळातला तुम्ही दक्षिणा द्या म्हणून हात पसरत नाही पुढे. तुम्हाला मी सांगतो, दक्षिणा ही आम्हाला आमच्या नशिबाने जी मिळते ते मिळतेच. देव देतो ते देतोच. आणि जे आमच्यापैकी देवाचं व्यवस्थित करत नाहीत त्यांनासुद्धा देव जे फटके देतो तो देतोच. कळलं का? त्यामुळे तुमच्या दक्षिणांवर आमचा तो हे चालतो. अशातला तुम्ही नाही दिले तरी इतर गावातली सगळी लोकं देतात ना, तुम्ही नका देऊ. गोरेसाहेब अजिबात देऊ नकात तुम्ही. कळलं का? तुम्ही तुमच्या मुलांवरच खर्च करा, कारण ती तुम्हाला गरज आहे. कळलं का? तो कसं काय करायचं तो त्याचं चालवेल व्यवस्थित, त्याचा प्रश्न नाही आहे. मग आणि एकीकडे तुम्ही असंही म्हणतात की तुम्ही खूप पुढारलेले आहात. आता मग पुढारलेले आहात तर तुम्ही कशाला तुम्हाला काय म्हणतात त्याला सवलतींच्या गरजा आहेत. याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे मी. पण मला आज गोरेसाहेबांना हे होतं, अजिबात तुमच्या दक्षिणांवर ब्राह्मणांचं हे चालत नाही. तुमच्यापेक्षा दुसरे जे लोक आहेत ते व्यवस्थित तिथे जातात, कर्मकांड करतात, सगळं काही व्यवस्थित करून घेतात. कळलं? आणि दक्षिणा देतात. तुम्ही तुमच्या ज्या माध्यमातून जे करायचं आहे ते तुम्ही करू शकतात. आम्ही कधीही कोणी तुमच्याकडे की तुम्ही सत्यनारायण करा किंवा तुम्ही लग्नाला आम्हाला बोलवा, ह्याला ॲब्सल्युटली त्याची हे नाही. ज्यांना बोलवायचं ते 100% बोलवतात. आणखीन मी तुम्हाला सगळ्यात सांगतो की काय म्हणतात त्याला, मराठा समाजातलं जे राज्यकर्ते आहेत त्यांना सगळ्यात जास्त मान कोणी दिला असेल मराठा समाजापेक्षा सुद्धा जास्त, तर तो ब्राह्मणांनीच दिलेला आहे. ब्राह्मणांनी कधी छत्रपतींशी दगाबाजी केली नाही. कोणीतरी उठून म्हणेल ते सांगोला करार काय, सांगोला करार त्यावर माझा अभ्यास चालू आहे. अगदी इत्थंभूत सांगोला करारावर मी व्हिडिओ बनवणार आहे. त्याची काळजीच नसावी आपल्याला. कुठेही आजसुद्धा
एवढे पक्ष, ह्या पक्षातनं त्या पक्षात जाणारी लोकं आहेत, काय पक्षांतर होत आहे. किती ब्राह्मणांनी पक्षांतर केलं सांगा मला, किती ब्राह्मणांनी पक्षांतर केलं. एवढ्या ब्राह्मणांना डावललं जाते राजकारणामध्ये, काय तरी जे प्रामाणिकपणे जे ज्या ज्या पक्षात आहेत त्या पक्षामध्ये ते आहेत. हेमंतराव टकले हे राष्ट्रवादीचे खजिनदार, राष्ट्रवादीपासूनचे आहेत शरद पवारांबरोबर. ते अजित पवारांकडे बरोबर गेले नाहीत. काय ते अजित पवारांकडे गेले नाहीत. जेव्हा उद्धव ठाकरेंनी एवढा अपमान केला जोशी सरांचा, काय तेव्हा जोशी सरांनी कधीही बाळासाहेबांची म्हणजे उद्धव ठाकरेची शिवसेना सोडली नाही, एकनाथ शिंदेकडे गेले नाहीत. त्यांचं स्वागत केलं, हे केलं, सगळं ठीक आहे, पण गेले नाहीत. आज गिरीश बापट घ्या किंवा तुमचे म्हणजे गिरीश बापट वारले, पण तुमचे गाडगीळ साहेब घ्या किंवा ही एवढी जी काही 10-12 ब्राह्मण मंडळी ते त्यांच्या पक्षामध्ये अगदी टिकून आहेत. म्हणजे अगदी बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे यांचे चिरंजीव यांना अक्षरशः काँग्रेसमध्ये बाजूला काढलेलं आहे, पण ते आजही काँग्रेसमध्येच आहेत. याला निष्ठावंत म्हणतात गोरेसाहेब. तेव्हा पीठ माग्या वगैरे एक लक्षात घ्या, तो पीठ मागत जरी असेल ना, तुमच्यासारखे आरक्षणासाठी अगदी आम्हाला आरक्षण द्या यांना देऊ नकात वगैरे ते असले चाळे असले काही हे करत नाहीत. आज तुमच्या ह्या भाषेमुळेच तुमच्यावर गोरेसाहेब आरक्षण करायची वेळ आलेली आहे. हे बोलायचं नव्हतं, पण आज तुम्ही तो विषयच काढला म्हणून तुम्हाला हे उत्तर देणं अत्यंत गरजेचं होतं. आणि मी जे ब्राह्मणांच्या मुलाला शिक्षणासाठी म्हणत होतो, तर मी स्वतः मुलांना शिक्षणासाठी मदत करतो आणि ब्राह्मणेतर मुलांनासुद्धा मी मदत केलेली आहे. मी काही लोकांना रिक्वेस्ट केलेली आहे, माझा तो स्वभाव नाही, पण मी काही लोकांना रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्ही तुमचे एक व्हिडिओ पाठवून मला गेलं तर बरं होईल म्हणून. मी फॉलोअप केला तर ते मला लगेच पाठवतील, पण मी फॉलोअप पण वेळ आली तर ते सुद्धा करेल. कळलं का? आज तुम्ही जे हे म्हणतात, आज तुमचे जे नेतृत्व आहे, ओबीसीचंच नेतृत्व घेऊ आपण. छगन भुजबळ आहेत, आव्हाड साहेब आहेत, किंवा तुमचे धनंजय मुंडे आहेत, किंवा आता ते शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर करतायत ते कोण, अमोल कोल्हे आहेत डॉक्टर. हे त्यांच्या जातीच्या ओबीसी समाजाच्या किंवा त्यांच्या जातीच्या वैयक्तिक जातीच्या सुद्धा अपलिफ्टमेंटसाठी काय करतात? शिक्षण काय म्हणतात त्याला, भुजबळ साहेबांची एवढी मोठी नॉलेज सिटी आहे. किती माळी समाजातल्या लोकांना त्यांनी फुकट शिकवलं? उदाहरण देऊन बोला ना. आमच्याकडे वार लावून शिक्षण घेणारी लोक आहेत आजही, आणि शिक्षण घ्यायलाच पाहिजे, कारण आमच्याकडे जमिनी नाहीत, काय आमच्याकडे मोठी इंडस्ट्रीची बॅकग्राऊंड नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला शिक्षण घेण्याशिवाय पर्याय नाही. आणि मी शिक्षणाचा व्हिडिओ टाकला होता, आणि मी अगदी, तुम्ही शिकलात तर काय आम्हाला दुःख नाही आहे ना, आम्हाला अजिबात आज नरेंद्र मोदीला सगळ्यात जास्ती पाठिंबा असेल तर तो ब्राह्मण समाजाचा आहे. ते ओबीसी आहेत, पण त्यांना ब्राह्मण समाजाचा सगळ्यात जास्ती पाठिंबा आहे. कळलं का? आणि आज हेही तुम्हाला मी सांगतो इथे, त्याच्यावरही पण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे की देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री आहेत, ब्राह्मण आहेत, त्यांच्यावर खूप ब्राह्मण म्हणून टीका पण होते, अगदी मोठी लोक करतात, पण ते आज त्या जागेवर आहेत कारण बहुजन समाजाचा, त्याच्यामध्ये तुमचे मराठा आले, ओबीसी आले, बीसी आले, सगळे लोक आले, ह्यांचा त्यांना पाठिंबा असल्याशिवाय तो माणूस आज एवढं राज्य करू शकत नाही. त्याच्याकडे काहीतरी असल्याशिवाय नाही. तर म्हणजे आम्ही आमचं ब्राह्मणांचं बघतो तर बघू ना, आम्ही शिकायचं नाही शिकायचं काय करायचं ते. आम्ही तुमच्याकडे तर मदत मागायला आलो नाही ना, तर कशाला उगीच तुम्ही मग आम्हाला काही 4 गोष्टी बोलाव्या लागतील तुमच्याबद्दल. आम्हाला बोलायची अजिबात इच्छा नाही. तुम्ही बोललात तरी आम्ही जे जायचं ते आम्ही करतो, पुढे जायचं ते जातोच आम्ही पुढे. त्याच्यामध्ये कुठे लाखाचे म्हणजे एक तर लाख नाही, पण आमचे
मोर्चे काढून हजाराचे काय 100चे पण मोर्चे काढत नाही आम्ही आरक्षणासाठी. मागे जो एक बिंडोक माणसांनी काही करायचा प्रयत्न केला होता त्यांना आम्हीच हाणून पाडलं होतं. कळलं का? त्यामुळे उगीच आम्ही याच्यातनं चांगले, आम्ही याच्यात कुठेही असं म्हणत नाही आहे की तुम्ही इतर समाजावर अत्याचार करा किंवा हे करा, किंवा आम्ही सांगतो आपण कसं पुढे जायचं हेच आम्ही सांगतो आहे आणि आमच्याच चुकांबद्दल आम्ही बोलतो इथे. त्यामुळे हे असं आमच्यावर तुम्ही हे केलं तर तुम्हाला त्याची उत्तरं आम्ही 100% देऊ आणि द्यायला आम्ही सक्षम आहोत, एवढं सांगतो तुम्हाला मी. कळलं का? आम्ही द्यायला सक्षम आहोत. आज एवढंच. धन्यवाद.